नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्य विषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे शुक्राणूंचे विकार आणि संयुक्त उपचार. बीजामध्ये संपूर्ण वृक्ष घडवण्याची क्षमता असते. अणू सुद्धा पदार्थातील तो घटक असतो ज्यामध्ये पदार्थातील सर्व गुण समाविष्ट असतात आणि ह्याचप्रमाणे शुक्राणू सुद्धा वीर्यातील तो घटक आहे, तो अणुघटक आहे ज्यामध्ये प्रजोत्पादनाची संपूर्ण क्षमता अवलंबून असे संपूर्ण क्षमता समाविष्ट असते. आणि म्हणूनच शुक्राणूंच्या समस्यांमुळे गर्भधारणेमध्ये अडचणी येऊ शकतात आणि ह्याच विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. आणि शुक्राणूंच्या समस्यांवर यशस्वी उपचार, संयुक्त उपचार कसे करता येतील याविषयी सुद्धा मार्गदर्शन घेणार आहोत. या विषयावर अर्थात आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्सचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, योग, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. वेदिक्युअर ग्रुप ऑफ कंपनीजचे ते चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. इंदिरा गांधी सद्भावना अवॉर्ड, इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्ड हे त्यापैकीच काही. येणाऱ्या 1 आणि 2 एप्रिल 2017 मध्ये लंडन येथे होणाऱ्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये त्यांना मुख्य वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे. दर्शको, शुक्राणूंचे विकार आणि संयुक्त उपचार पद्धती असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये फोन करण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. फोन करण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्नमंजुषा. कार्यक्रमाशी निगडित असा प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारतो आणि त्याचे अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना भरपूर बक्षिसं सुद्धा मिळतात. त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला आणि ऐकायला विसरू नका. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण विषय घेतलेला आहे शुक्राणू. नेमकं शुक्राणूंचे विकार म्हणजे शुक्राणू म्हणजे नेमकं काय आहे? आता पहिलं समजून घे की पुरुष आणि स्त्री ह्यांच्या संयोगातून संतती निर्माण होते किंवा प्रजनन होतं. तर मग आता स्त्रीमध्ये काय असतं? स्त्रीमध्ये बीज असतं, की जे बीज म्हणजे आपल्याला साध्या भाषेत मी नेहमी समजावतो लोकांना की जसं आपल्याला कोंबडीचं अंड दिसतं बाहेर, त्याप्रमाणे स्त्रीचं स्त्रीबीज जे असतं ते बीजकोशातनं दर महिन्यातनं एकदा बाहेर पडत असतं आणि ते साधारण पाळीच्या 12व्या ते 16व्या दिवशी ते बाहेर पडतं. त्यावेळी पुरुषाशी संबंध आला तर मूल होतं, नाहीतर मग पाळी येते. तर हे स्त्रियांमध्ये दर महिन्याला एकच बीज निर्माण होतं आणि ते बाहेर. त्यावेळी जर संबंध आला तरच मूल होऊ शकतं, नाहीतर मूल होऊ शकत नाही. तर त्याच वेळेची फार इम्पॉर्टन्स असतो किंवा महत्त्व असतं. पण पुरुषांचं मात्र तसं नाहीये. पुरुष बीजे ही सातत्याने त्यांच्या वृषणामध्ये निर्माण होत असतात आणि त्या पुरुष बीजांनाच आपण शुक्राणू असं नाव दिलेलं आहे. आणि हे शुक्राणू सातत्याने निर्माण होतात. त्याच्यामुळे पुरुष
जर प्रजनन अवस्थेत असलेलं किंवा प्रजननक्षम असलेल्या स्त्रीशी संबंध ठेवले तर त्यांना कितीही संतती निर्माण होऊ शकते. तर हा बेसिक प्रजनन क्षमतेमध्ये पुरुषाच्या आणि स्त्रीच्या फरक आहे. तर हा ती जी प्रजनन क्षमता जी पुरुषाची आहे ही शुक्राणूंवर अवलंबून असते. म्हणजे शुक्राणू म्हणजे बाहेर न दिसताना आपल्याला काय दिसतं की संभोग समयी किंवा हस्तमैथून करताना जो एक पांढरा द्रव पदार्थ जो संभोगाचा अत्युच्च क्षण असतो त्याच्यानंतर बाहेर पडतो शिश्नातून, त्याला आपण वीर्य असं म्हणतो. ह्या वीर्यामध्ये जंतू म्हणजे छोटे 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 अतिशय बारीक अणुसारखे, म्हणजे म्हणून त्यांना शुक्राणू म्हटलंय की शुक्र त्याला म्हटलं जातं. तर ते जे जंतू असतात त्यांना शुक्र जंतू पण म्हणतात किंवा शुक्राणू पण म्हणतात. आणि हे शुक्राणू फार महत्वाचे असतात. आणि वीर्याचं जे आरोग्य असतं ते जर व्यवस्थित असेल तरच पुरुष जननक्षम असतं. ह्याबद्दल आज आपण व्यवस्थितपणे उहापोह करणार आहोत. अगदी डिटेलमध्ये जाऊन त्याच्यावर आपण डिस्कशन करू. कारण आपण नेहमी वंध्यत्व ही जेव्हा समस्या घेतो तेव्हा आपण नेहमी स्त्रियांच्या समस्यांकडे विशेष करून लक्ष देतो. पण अनेक वेळेला काय होतं की पुरुषांमध्ये सुद्धा काही वंध्यत्वासंबंधित काही आजार असू शकतात, हे सामान्य जनतेच्या ध्यानी नसतं. आणि म्हणूनच हा विषय अतिशय चांगला निवडलेला आहे तुम्ही. नाही, पण मी कॉन्ट्राडिक्ट करीन तुझ्या या वाक्याला की वैदिक मध्ये असं कधीच केलं जात नाही. वैदिक मध्ये जेव्हा जोडपं आमच्याकडे येतं तेव्हा पहिली तपासणी ही नेहमी पुरुषाची होते. आणि त्यांची झालेली नसेल तर त्यांना करायला भाग पाडलं जातं. कारण जेवढे दोष स्त्रियांमध्ये असतात तेवढेच दोष पुरुषांमध्ये असू शकतात. उलटा रादर मी तर असं म्हणेन की कधी कधी स्त्रिया हा पॅसिव्ह असतात, त्यामुळे त्यांना सेक्शुअल प्रॉब्लेम्स जरी असले तरी संतती होऊ शकते. पण पुरुषाला जर लैंगिक समस्या असतील त्या पलीकडे, म्हणजे शुक्राणूच्या समस्या एक झाल्या, पण लैंगिक समस्या असेल तर वाढीव म्हणजे एक दोष उत्पन्न होतो आणि त्यामुळे संभोगच होऊ शकत नाही आणि त्यामुळे देखील संतती प्राप्ती होत नाही. त्यामुळे रादर पुरुषांकडे जास्त लक्ष द्यावं लागतं हे, आणि हे आमच्याकडे दिलं जातं. निश्चितच. पण तू म्हणतेस ते बरोबर आहे की संपूर्ण मी आज बरेच जोडपी बघतो, माझ्याकडे येतात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या जगातून येतात, तेव्हा मी हे पाहिलं जातं. खास करून महाराष्ट्रामध्ये खेडेगावातनं जर आलेली असेल जोडपं तर त्यांचं फक्त स्त्रियांचंच बघितलं जातं. म्हणजे मोठ्या मोठ्या डॉक्टरकडे म्हणजे 6-6 महिने त्यांनी स्त्रियांचा हे पाहिलेलं असतं आणि एकदा सुद्धा पुरुषाचं पाहिलेलं नसतं. की काय, म्हणजे कधी कधी मला आश्चर्य वाटतं की हे डॉक्टर असं का करतात. त्याच्यामुळे पण एक समाजामध्ये तसा एक वेगळी मानसिकता आपण म्हणू शकतो अजूनही रुजलेली आपण. आहे. पण डॉक्टरांनी पण ऍटिट्यूड बदललं पाहिजे ना, की नाही बाबा पुरुषांमध्ये तेवढेच दोष असतात, आपण त्यांना पहिलं, आणि त्यांना शोधणं हे जास्त सोपं आहे. अगदी बरोबर. स्त्रियांची जी जनन संस्था आहे ती कॉम्प्लिकेटेड आहे, ती सोपी नाही समजण्यासाठी. पण पुरुषांची जनन संस्था एकदमच सोपी आहे समजण्यासाठी. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. आपल्याला पंकज प्रश्न विचारताय जळगाववरून. नमस्कार. दोघांनाही नमस्कार. माझा नमस्कार. हा मॅडम, मला डॉक्टरांना असं विचारायचं होतं की 27व्या वर्षी 37 इयर्स मध्ये स्पर्म काउंट 8 मिलियन असल्यावर क्लिअर होऊ शकतो का सर्व आजार? वय वर्ष 37 आहे आणि काउंट 8 मिलियन आहे. हा बरोबर. आणि मोटिलिटी वगैरे? मोटिलिटी ठीक सांगितली होती. बर. ते फॅमिली डॉक्टर होते आमचे. बर, ठीक आहे, हरकत नाही. तेच विचारायचं. ह्यांचा आपल्याला जो काही काउंट त्यांनी काढलेला आहे त्यांचा रिपोर्ट शुक्राणूंचा, तो एक तर पाहावा लागेल. त्यात कुठचे कुठचे दोष आहेत. त्यांनी फक्त आतापर्यंत मोटिलिटी ठीक आहे पण काउंट खूप कमी आहे. काउंट 20 मिलियन पेक्षा जर कमी असेल तर गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे अशक्य नसतं पण कमी असते. तर आपल्याला ते पाहावं लागेल तो रिपोर्ट. पण एक चांगली आनंदाची बातमी त्यांना मी देऊ इच्छितो की 8 मिलियन जर काउंट असेल तर जवळजवळ
100% शक्यता आहे की संयुक्त उपचार पद्धती घेतल्यानंतर तुमचं काउंट नॉर्मल होईल. आणि आपण जसं पुढे कार्यक्रमात बघूच की शुक्राणू कमी असण्याची कारणं काय आहेत ती कारणं योग्य तपासून जर आपण संयुक्त उपचार केले तर निश्चितच त्यांना पण तरी देखील सांगतो की काही अंतर्गत बस्ती जसं काय बृहण बस्ती किंवा पित्तशीर बस्ती, वृक्ष बस्ती, ॲक्युपंक्चर ह्याचं कॉम्बिनेशन आणि काही औषधं, वीर्यवर्धक औषधं, शुक्रवर्धक औषधं ज्याचं कॉम्बिनेशन केलं तर काही महिन्यातच तुमचं काउंट वाढून जाईल, काही प्रश्न नाही. सर आपण जेव्हा आता त्यांनी सांगितलं की स्पर्म काउंट, नेमकं स्पर्म म्हणजे शुक्राणू म्हणजे काय असतं? हा, तर वीर्य म्हणजे काय ते आपण पाहिलं, त्याच्याबद्दल पण आपण एकदम डिटेल आज बघणार आहोत. पण साधारण शुक्राणू कसा दिसतो हे मला तुला पहिलं दाखवावं असं वाटतं. जे 8 मिलियन तो बोलला म्हणजे जवळजवळ 80 लाख शुक्रजंतू असून सुद्धा गर्भधारणा होत नाहीये. म्हणजे पहा, त्यापैकी एक जो शुक्राणू आहे तो कसा दिसतो. ते जंतू म्हणून त्याला का म्हणतात तर तो जंतू सारखा दिसतो, म्हणजे वळवळणारा जंतू. तर वरती काय आहे, त्याला शीर आहे, मध्यभाग आहे आणि शेपूट आहे. आणि शिरेमध्ये त्याचं केंद्रक आहे, कारण ती एक पेशी आहे. ती पेशी असल्यामुळे त्याला ते केंद्रक आहे. आणि ॲक्रोसोम, सेंट्रिओल, मायटोकॉन्ड्रिया असे भाग आहेत की ज्याच्यामधनं त्यांना एनर्जी मिळत राहते, की एनर्जी सारखी मिळून, कारण त्यांना खूप जोरामध्ये पळायचं असतं. म्हणजे असं असतं की जेव्हा संबंध होतो त्यावेळी जेव्हा वीर्य योनी मार्गात टाकलं जातं तेव्हा जवळजवळ एखाद्या पुरुषाला सांगावं, आता इथून आता काही मैल पळत जा, जोपर्यंत तुला ते हे लक्ष्य तुझं गाठायचंय. तसं त्या छोट्याशा शुक्रजंतूला खूप पळत पळत जावं लागतं. तेव्हा त्याला कुठेतरी त्या गर्भाशय नलिकेमध्ये बसलेलं जे स्त्रीबीज आहे त्याला भेट होते त्याची. कारण शेवटी कसं आहे की एकच बीज तिथपर्यंत पोहोचतं. त्यामुळे त्याच्यामध्ये बरेच का एवढे निर्माण केले जातात हा जर प्रश्न तुम्हाला विचारशील तर असं असतं की पळापळा कोण पुढे पळतो असे. सगळेच पळतात पण अर्ध्यापेक्षा जास्त आधीच मरून पडतात. मग पुढे गेल्यावर अजून काही मरतात, मग त्यातले पुढे जातात. मग काही लोक फक्त त्या स्त्रीबीजाचं कवच भेदू शकतात. मग एकच कुठला तरी तो यशस्वी होतो आणि त्यांनी जर कवच भेदलं की मग गर्भधारणा होते. म्हणजे इतकी मोठी प्रक्रिया आहे आणि म्हणून त्याची संख्या सुद्धा काही दशलक्षांमध्ये आपण गणतो. सर ही शुक्राणू निर्मिती कशी होते हे काही सांगू शकाल का? असं आहे की ऍक्च्युली ही स्लाइड दाखवण्याच्या आधी मी सांगू इच्छितो की शुक्र निर्मिती म्हणजे शुक्र जंतूंची निर्मिती ही वृषणांमध्ये होते. आणि वृषणांमधून शुक्रजंतू निर्मिती झाल्यानंतर वीर्य जिथे साठवलं जातं थोडं, ते शुक्रजंतू थोडे दिवस एपिडिडायमिस मध्ये साठवले जातात आणि त्याच्यानंतर ते वीर्य नलिकेद्वारे पुढे ढकलले जातात. त्याच्यानंतर 2 प्रोस्टेट किंवा पौरुष ग्रंथीचं सिक्रेशन त्याच्यामध्ये मिसळलं जातं, सेमिनल व्हेसिकल्सचं सिक्रेशन मिसळलं जातं आणि त्याच्यानंतर पूर्ण वीर्य तयार होतं. कारण नुसतेच शुक्रजंतू टाकले जात नाहीत, पण त्यांच्यासाठी जे काही आहार आवश्यक असतो, त्यांना जे पोषण आवश्यक असतं ते आजूबाजूचे जे म्हणजे प्रथिने आहेत किंवा प्रोस्टाग्लॅन्डिन्स आहेत किंवा फ्रुक्टोज आहे ते आता आपण पाहूच रिपोर्टमध्ये. पण हे म्हणजे त्यात ती साखर असते. तर हे सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात वीर्यामध्ये. तेव्हा तिथे निर्मिती होऊन ते संभोग समयी बाहेर टाकलं जातं किंवा हस्तमैथून करून सुद्धा ते आपण बाहेर काढू शकतो आणि ते आपण पाहू शकतो. पण शुक्राणू पाहायचा असेल तर आपल्याला मायक्रोस्कोप खालीच बघावं लागेल, म्हणजे तो डोळ्यांनी दिसत नाही. तर नेमकं होतं काय आता शुक्राणू? सर आपण एक प्रश्न घेऊया. अश्विनी माने प्रश्न विचारतायत लातूरवरून. नमस्कार अश्विनीजी, बोला. हॅलो डॉक्टर. नमस्कार. हा डॉक्टर, IUF ट्रीटमेंट झाली आहे माझी. IVF झाली का IUI झाली? IVF पहिले IUI झाली होती. ते 5-6 वर्ष झाले त्याला. आता म्हणजे 2-3 महिन्याखाली IVF ट्रीटमेंट झाली आहे. ऑक्टोबर मध्ये झाली आहे. पण काय पहिल्या ह्याच्यात सक्सेस नाही झालं. आता दुसऱ्या वेळेस सांगितलंय करायचं पण अजून केलं नाही आम्ही.
बर. आणि 10 वर्ष झालेत लग्नाला. नाही नाही, प्रथम कारण सांगा कशामुळे तुम्हाला हे ह्याचा म्हणजे तंत्रशास्त्र किंवा टेक्नॉलॉजीचा आधार का घ्यावा लागतोय? काय तुमच्या दोष काय माहिती, सगळे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत, काहीच नाही म्हणजे. काय म्हणजे थोडं म्हणजे सगळ्यांचे म्हणजे तुमच्या पतीचे आणि तुमचे दोघांचे रिपोर्ट्स नॉर्मल आहे असं तुमचं म्हणणं आहे, आणि तरी देखील तुम्हाला गर्भधारणा होत नाहीये, बरोबर? ठीक आहे, मग आता फोन ठेवून द्या, मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. हा, तर ह्याला अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणून आपला एक शब्द होता. आपण बऱ्याच वेळा वंध्यत्वावर बोलतो आणि त्यात असाधारण वंध्यत्व म्हणजे की बाबा सगळं काही व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे असं दिसतंय, म्हणजे प्राकृत दृष्ट्या सगळं नॉर्मल आहे आणि तरी देखील गर्भधारणा होत नाही. त्यात बऱ्याच गोष्टी असू शकतात की मी नेहमी अशा पेशंटना सांगतो, हे बघा टेक्नॉलॉजी किंवा इन्व्हेस्टिगेशन्स कितीही पुढे गेले तरी बऱ्याच गोष्टी अशा आहेत की अजून आधुनिक विज्ञानाला समजलेल्या नाही आहेत, म्हणजे त्या लेवलपर्यंत आपण गेलेलो नाही आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला दोष माहिती नसतो, कारण काहीही अनएक्सप्लेन्ड नसतं या जगामध्ये. कार्यकारण भावानुसार हे जग चालतं, तेव्हा अनएक्सप्लेन्ड नसतं काही. त्यामुळे फक्त एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही, कारण का आता ज्ञान कुठेतरी कमी पडतं. अजूनही आधुनिक विज्ञान कुठेतरी आपल्याला विज्ञानाचं ती मर्यादा आपण मर्यादा किंवा मनुष्याला पण मर्यादा असते, त्याच्या विद्वत्तेला अनुभवाला मर्यादा असते कधी कधी, आणि विज्ञानाला मर्यादा असते. तर ह्या मर्यादेमुळे आपण ओळखू शकत नाही असं पण होतं. त्यामुळे मला असं वाटतं की अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीचे वेदिकेवरमध्ये शेकड्याने हजारांनी केसेस येतात आणि फटाफटा गर्भधारणा होते. म्हणजे कधी कधी काय होतं माहितीये, तुला आश्चर्य वाटेल सांगून, तू आयुर्वेदिक डॉक्टर आहेस, पण कधी कधी ना नुसतं शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू केली, 10-10, 20-20 वर्ष झालीत लग्नाला, मी काही ट्रीटमेंट काहीच केली नाही आणि नुसती शरीर शुद्धीची प्रक्रिया सुरू केली आणि 15 दिवसात गर्भ राहिला, अशा केसेस होतात. म्हणजे मी ऍक्च्युअल ट्रीटमेंट न देता नुसती शुद्धीकरण करायला गेलो आणि गर्भ राहिला. म्हणजे फक्त पंचकर्म केलं आणि शरीराची फक्त जी काही निचरा असेल किंवा जो निचरा होत नसेल दोषांचा, तो फक्त आपण बाहेर केल्याने सुद्धा आपल्याला वंध्यत्वामध्ये अतिशय सुंदर उपचार आणि संयुक्त उपचार आपण करू शकतो. या शुक्राणू समस्यांविषयी असेच आपण माहिती घेत राहूया, सरांचं मार्गदर्शन घेत राहूया. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आहारामध्ये शुक्राणू समस्या असताना पुरुषांनी कोणत्या गोष्टींचा समावेश करावा, यामध्ये अगदी सहज आणि सोपं आपल्याला ते म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ह्यांचा जरी आपण समावेश केला तर निश्चितच शुक्राणू समस्यांमध्ये आपल्याला आधार मिळू शकतो. सर, आपण जेव्हा म्हणतो की शुक्राणूंची तुम्ही रचना सांगितली, निर्मितीकडे आपण जाणार होतो, त्याआधी आपल्याला एक प्रश्न सुद्धा आला, काय सांगाल पुढे? हां, तर आपण निर्मितीबद्दल इथे बोलायचं आहे. तर शुक्राणू निर्मितीमध्ये त्यांचे 4 स्टेजेस आहेत. तर 4 स्टेजेसमध्ये पहिलं स्पर्मॅटोगोनिया नावाची स्टेज आहे, दुसरी स्पर्मॅटोसाइट्स नावाची स्टेज आहे, तिसरी स्पर्मॅटिड्स नावाची स्टेज आहे, आणि चौथी शेवटची पूर्ण वाढ झालेला शुक्राणू अशी स्टेज आहे. म्हणजे ह्या स्टेजेसमधनं जाताना साधारण एक 25 दिवस लागतात स्पर्मॅटोगोनियापासून शुक्राणू निर्माण व्हायला. तेव्हा ह्या स्टेजमध्ये कुठेही ते अडकलं नाही पाहिजे, म्हणजे कम्प्लीट तो स्पर्मॅटोजेनेसिस झाला आणि पूर्ण वाढ झालेला शुक्राणू जर तयार झाला तरच त्याचा उपयोग आहे. मध्ये कुठच्याही स्टेजला अडकलेला असेल तरी त्या शुक्राणूचा आपल्याला उपयोग नाही, शुक्राणू त्याला म्हणता येणार नाही, म्हणून त्याला दुसरी नावं दिलेली आहेत, बरोबर? तर मला असं वाटतं हे जे आहे ते ध्यानात घ्यायला पाहिजे की जरी सतत प्रोडक्शन होत असलं तरी देखील शुक्राणू निर्मिती मात्र पूर्ण व्हायला काही दिवस किंवा काही आठवडे लागत असतात. आणि आपणही आयुर्वेदात असं म्हणतात की अन्न खाल्ल्यानंतर रसापासून रक्त, रक्त नंतर मांस, त्या मांसापासून मेद, मेदापासून अस्थि, अस्थीपासून मज्जा आणि मज्जेपासून शुक्र, अशी निर्मितीचा तो क्रम आहे.
म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, म्हणजे खाल्ल्यापासून ते जवळजवळ शुक्र निर्मिती व्हायला इतके, समजा एक काही 3-4 दिवस धरले तरी पण 7 आठवडे लागू शकतात की पूर्ण शुक्र निर्मिती होण्यासाठी. तर म्हणूनच हे खूप मौल्यवान असतं की ते निर्मिती व्हायला त्याला वेळ लागतो. सर, आपल्याला नंदुरबारवरून प्रश्न आहे. अरुण पाटील प्रश्न विचारताय डॉक्टर अनिल पाटील सरांना. नमस्कार, बोला. हा मॅडम. हा बोला. हा, माझा एक प्रश्न होता सर. हा, उत्तरवस्ती घेतल्यानंतर काउंट वाढतो आणि उत्तरवस्ती बंद केली की काउंट कमी होतो, असं काय होतं? बंद करा, ठीक आहे, फोन करा. आता तुमचा प्रॉब्लेम नेमकं काय आहे याच्यावर अवलंबून आहे की आणि कुठच्या तेलाने उत्तरवस्ती केली जाते आणि कशा प्रकारे केली जाते. तर हे म्हणजे एक सांगावंसं वाटतं की पहिली गोष्ट, उत्तरवस्तीसारखी ट्रीटमेंट ही संपूर्ण महाराष्ट्रात गेलं तर 0.1% आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये पण उपलब्ध नाही आहे. म्हणजे ती फार कमी ठिकाणी केली जाते आणि त्याचे तज्ज्ञ फार कमी प्रमाणात अवेलेबल आहेत. तर अतिशय चांगल्या अशा तज्ज्ञाकडे व्यवस्थितपणे पूर्ण कोर्स जर केला तर तुमचा, आणि असं असतं की नुसती उत्तरवस्ती केली म्हणून नाही, संयुक्त उपचार का महत्वाचे आहेत. मी कुठच्याही वेळी कुठच्याही एका पाथीची मी कधीच भलामण करत नाही, ना मी ॲलोपॅथीची करत किंवा आयुर्वेदाची करत, ना पंचकर्माची करत. मी म्हणतो संयुक्त उपचार करा. संयुक्त उपचार म्हणजे काय की थोडंसं आयुर्वेद वापरा, थोडं पंचकर्म वापरा, थोडं ॲक्युपंक्चर वापरा, थोडं योग वापरा, आहारशास्त्र वापरा, बरेच ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन केल्यावर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. तेव्हा तुम्ही असे एखादीच कुठली तरी ट्रीटमेंट केली, त्यानंतर जरा बरं वाटलं, सोडून दिल्यावर ते कमी झालं, म्हणजे असं की व्यायाम केला वजन कमी झालं, व्यायाम सोडला परत वाढलं, या गोष्टीला अर्थ नाही. त्याच्याबरोबर आहार नियोजन पण करायला लागतं, डिटर्मिनेशन लागतं, तसं असतं ते. जर तुम्ही व्यवस्थित संयुक्त उपचार पद्धतीचा कोर्स घेतला तर तुमचा काउंट वाढेल आणि वाढलेला काउंट टिकून राहील, एवढी मी ग्वाही देऊ शकतो. निश्चितच सर. आणि आपण जेव्हा स्पर्म काउंट म्हणतो, त्यांनी आता उल्लेख केला की स्पर्म काउंट वाढला, मग अशा आपल्याला पहिला प्रश्न आलेला की 80 लाख माझा 8 मिलियन माझा स्पर्म काउंट आहे. नेमका हा स्पर्म काउंट म्हणजे काय असतो, हे तपासणी म्हणजे काय असते? अगं, शुक्र म्हणजे आता तुकाराम महाराज म्हणून गेले, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे शुक्र म्हटलं ना की ऑफकोर्स फार महत्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये लैंगिकता, कामुकता ही गोष्ट पण फार महत्व. तुम्हाला जर क्वालिटी तुमच्या वीर्याची चांगली हवी असेल तर त्या गोष्टींना पण तेवढंच महत्व आहे. तर पटकन मला एक सुंदर गाणं आठवलं अरुण दातींचं, शुक्राणू आहे ना म्हणून. शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातून, चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया गाण्यातून. पुढचं पण म्हणू शकतो पण आपल्याला तेवढा वेळ नाही. आणि अतिशय मधुर सुमधुर असं हे गीत आहे. आणि याप्रमाणेच जो स्पर्म असतो किंवा वीर्य जे असतं ते सुद्धा अतिशय शीतल, मधुर, रसात्मक असतं आणि म्हणून अतिशय चपखल हे गाणं पण बसलेलं आहे सर. निश्चितच. सर, मला काउंट विषयी सांगा. हा, आता पहिलं काय असतं ना, सर्व पुरुषांना आहे की माझी वीर्य तपासणी झाली का, माझा हा रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट मला समजेल का, म्हणून मी आज काय केलंय, एक नॉर्मल रिपोर्टच आणलाय किंवा सामान्य शुक्रधातू तपासणी झाली तर काय नॉर्मल असायला पाहिजे त्याच्यामध्ये. तर आपण तो रिपोर्ट हे ते बघूया. म्हणजे आता एकूण शुक्राणू संख्या तू म्हणतेस ती 20 मिलियन किंवा 20 दशलक्ष किंवा 2 कोटी एका मिलीमीटरमध्ये, एका मिलीलिटरमध्ये 2 कोटी एवढे शुक्राणू असावे लागतात. तर आपण म्हणू शकतो की ते वीर्य प्रजननक्षम आहे. मात्रा साधारण एक 2 ते 5 मिलियन ml किंवा मिलीलिटर एवढी साधारण एक मात्रा, म्हणजे एक साधारण एखाद चमचा पर्यंत वीर्य, मोठा चमचा ज्याला आपण साखरेचा चमचा आपण जो घेतो 5, तेवढा असायला पाहिजे. आणि गतिशीलता किंवा मोटिलिटी ही फार महत्वाची आहे.
ती 50% जास्त असायला पाहिजे. आता गतिशीलता ही 4 काही प्रश्न येत असेल तर आपण नंतर हा आपल्याला एक प्रश्न येतोय सर वरून. हॅलो, नमस्कार हर्षलजी, बोला. हा, शुक्राणूंची संख्या 0 आहे. बर बर, शुक्राणूंची संख्या 0 आहे. हॅलो, हा, शुक्राणूंची संख्या 0 आहे म्हटलं माझी. नाही, 0 कळलं, पण त्याला वेगवेगळी कारणं असतात. आता तुम्ही हा संपूर्ण प्रोग्राम बघितला की तुम्हाला कळेलच की तुमचं कुठलं कारणामुळे झालंय. हे कारण डॉक्टरने तुम्हाला सांगितलं होतं का? नाही, ते कारण काय सांगितलं नाही त्यांनी. बरं, हरकत नाही. तुम्ही हा पूर्ण प्रोग्राम बघा. शुक्राणू संख्या 0 असण्याची जी कारणं आहेत ती शोधून काढू शकतो आपण, आणि शोधून काढून त्याप्रमाणे आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो. तर शक्यता असते की शुक्राणू वाढू शकतात. मी तुम्हाला तशा केसेस पण दाखवीन. जरा हा प्रोग्राम सातत्याने पाहत राहा. सर, आपण पुन्हा तपासणीकडेच वळूया, कारण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण अनुषंगाने देणारच आहोत तिथे पुढे. तर गतिशीलतेमध्ये कसं आहे की ग्रेड्स असतात, 1, 2, 3, 4. तर ती 4 ची ग्रेड आहे ही फार महत्वाची आहे. म्हणजे अतिवेगवान शुक्राणू असं म्हणतात, नंतर मध्यम वेगवान, मग कमी वेगवान, मग अतिशयच कमी वेगवान, हे असे शुक्राणूंची हे दाखवतात. तर हे फार महत्वाचं आहे की अतिवेगवान जे शुक्राणू आहेत ते 20% तरी त्याच्यावर तरी असावेत, किंवा 30% असतं तर एकदमच चांगलं. विकृत शुक्राणू म्हणजे खराब झालेले, म्हणजे 2 डोकी, 2 पाय, 2 धडं असले विकृत शुक्राणू आहेत ते 15% कमी असले पाहिजे. वीर्य शर्करा किंवा फ्रुक्टोज हे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असायला पाहिजे, नॉर्मल असायला पाहिजे. pH अल्कलाईन म्हणजे 7च्या वर असायला पाहिजे. जंतू संसर्ग झाला नसला पाहिजे. त्याच्यात जर पस सेल्स झाला म्हणतात त्या 5-8च्या पेक्षा कमी असल्या पाहिजे. आणि साधारण 30 मिनिटांमध्ये घट्ट वीर्य पातळ होण्याचा कालावधी. तर अशा प्रकारे हे शुक्र पूर्ण हा रिपोर्ट वाचण्याचा. बरोबर सर. मग हे जेव्हा आपण म्हणतो की ही सामान्य शुक्रधातूंची तपासणी आहे, मग अनेक वेळा त्याच्यामध्ये येतं की गती कमी झालेली आहे किंवा गती नाहीये, गतीहीन आहे, तर ह्यामध्ये काही सांगू शकता का? आता आपण कसं आहे की एक पाहू की शुक्राणूंचा विकार कुठचे. तर पहिली आता शुक्राणू अल्पता आणि गती कमी असणे. तर एकूण शुक्राणू संख्या जर 20 पेक्षा कमी असेल, मात्रा नॉर्मल जरी असेल, आणि एकूण गतिशीलता जर 50% पेक्षा कमी असेल, तर आपण म्हणू शकतो की याला शुक्राणू अल्पता आहे किंवा गती कमी आहे. बरोबर. आता ह्यांनी विचारलेला प्रश्न होता की अझूस्पर्मिया. तर एकूण शुक्राणू संख्या 0 आहे, म्हणजे अजिबात नाही, त्याच्यामुळे गतिशीलतेचा प्रश्नच येत नाही. तर त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूया. सर, मग ही गती म्हणजे ही जी विविध प्रकार आहेत तुम्ही म्हणाला शुक्राणूंच्या समस्यांचे, नेमकी याची कारणं आपण काय सांगू शकतो, म्हणजे का होतं हे असं? तर त्यामध्ये शुक्र निर्मिती समस्या पहिलं आपण बघूया. शुक्र निर्मिती का होत नाही, त्यामध्ये हॉर्मोनलचा प्रॉब्लेम असू शकतो. FSH, LH, टेस्टोस्टेरॉन लेवलच कमी असेल, हायपोगोनाडिझम किंवा टेस्टिसची हेच छोट्या असतील, वाढच झालेली नसेल, तर आपण म्हणू शकतो. कारण सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स पुरुषामध्ये डेव्हलप झालेले नसेल, त्याला दाढी कमी असेल, मिशी कमी असेल, किंवा एकूणच लिंगाची लांबी कमी झाली, तर आपण सांगू शकतो की शुक्र निर्मिती कुठेतरी होत नाहीये. तर ती एक समस्या असू शकते. आपण हार्मोन्सचा प्रोफाईल पाहू शकतो. शुक्रवहन मार्गाच्या समस्या, म्हणजे तेच मी त्यांना म्हणत होतो की कारण का शोधायला पाहिजे की ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया पण असतो. म्हणजे असं की एखाद्याला वास डिफरन्स किंवा वीर्य नलिका, वीर्य वाहून नेणारी नलिकाच ऍबसेंट असेल, वीर्य निर्माण होते वृषणामध्ये, पण ते पुढे जातच नाही, जाऊच शकत नाही, कारण मार्गच नाही पुढे जायला. मग मार्गच नाही तर ते करणार काय? म्हणून लैंगिक समस्या असू शकतात. जसं मगाशी मी म्हटलं की लैंगिक समस्या असेल तर संभोगच होऊ शकत नाही, संभोग होऊ शकत नाही, त्याच्यामुळे मग प्रजनन होत नाही. संप्रेरकांचे बदल, जसं मी मगाशी हायपोगोनाडिझम, टेस्टोस्टेरॉन, FSH, LH ह्याच्यामध्ये बदल झाला. शुक्राणूंची अँटीबॉडी, जर शुक्र जंतू निर्माण होतात पण त्याला जर अँटीबॉडी निर्माण तर त्याच्यामुळे देखील आपल्याला दिसतं की
ते मरून जातात शुक्रजंतू आणि त्याच्यामुळे मग ते उपयोगाचे नसतात. शुक्राणू निर्मितीमधील विविध समस्या यांची जी कारणं आहेत याविषयी अजूनही आपण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. शुक्राणूंच्या समस्येमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे अतिशय फायद्याचे आहेत तसेच सुकामेवा हा सुद्धा अतिशय फायद्याचा आहे. यामध्ये बदाम, पिस्ते, चारोळ्या आणि अक्रोड यांचा आहारामध्ये नक्कीच समावेश करावा. सर, आपण जेव्हा शुक्राणू कमी असण्याची कारणं बघत होतो, विविध कारणं आपण बघितली, त्यामध्ये पहिलं कारण तुम्ही सांगितलं की निर्मिती, तिथे निर्मितीच होत नाहीये. ह्याची पण काही वेगवेगळी विशिष्ट कारणं असतात का? आता निर्मितीच्या काय समस्या असतात ते पाहूया आपण. तर गुणसूत्रांमध्येच प्रॉब्लेम असेल, म्हणजे सेक्स क्रोमोझोममध्ये, म्हणजे तो पुरुषच नसेल काही कारणामुळे, तर मग ते शुक्राणू निर्मित होत नाही. टेस्टिस किंवा ज्या वीर्य उत्पादक ग्रंथी आहेत त्या वृषणात नाहीये, म्हणजे स्क्रोटममध्ये नाहीये. म्हणजे कसं होतं की गर्भारपणी ह्या गर्भावस्थेत आपण म्हणू की ते खाली येतात, त्या एक इंग्वायनल कनालमधनं, आणि ते खाली येतं. खाली न राहता त्या ॲब्डॉमन मध्ये किंवा पोटातच राहिल्या टेस्टिस, तर आपण म्हणू शकतो की त्या खाली उतरल्या नाहीत. मग त्यानंतर मग मुश्किल होऊन जातं. त्या सर्जिकली ऑपरेशन करून खाली आणावे लागतात. जंतू संसर्ग झाला असेल एखादा तरी प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणजे टायफॉइड आहे किंवा मम्स आहे, टॉर्शन ऑफ टेस्टिस आहे, किंवा अजून ज्याला व्हेरिकोसिली म्हणतात, केमिकल औषधं किंवा रेडिओथेरपी, त्याचा परिणाम होतो. असं आपल्याला एक प्रश्न आलेला आहे नाशिकवरून. वसंत पाटील प्रश्न विचारतायत. नमस्कार. वसंत पाटील बोलतोय मालेगाव. हॅलो हॅलो. हा बोला. हा, वसंत पाटील मालेगाव बोलतोय. लवकर वीर्यस्खलन होतं, त्यासाठी काय करावं लागेल? लवकर वीर्यस्खलन होतं. बरं, हा ठीक आहे, ठेवून द्या. लैंगिक समस्या आहे, पण ह्याच्या बाबतीत काही असा शुक्रवर्धक, ओजवर्धक अशा वनस्पती आपण देऊ शकतो. आणि पटकन वीर्यस्खलन होऊ नये ह्याच्यासाठी काही कामिंग, म्हणजे ज्या ढिल्या पडलेल्या नसा आहेत त्यांना फर्मनेस यावा किंवा स्ट्रेंथ यावी किंवा त्या स्नायूंना बळकटी यावी म्हणून काही औषधं असतात, तेले असतात, उत्तर बस्ती आहेत, अंतर्गत बस्ती आहेत, असे उपाय आहेत. वाजीकरण आहे हा फार चांगला उपाय आहे की ज्याच्यामुळे एकूणच लैंगिक क्षमता माणसाची वाढू शकते खूप जास्त प्रमाणात, आणि एकूण स्टॅमिना सुद्धा, जे तुम्हाला ज्याची गरज आहे तुम्हाला, स्टॅमिना वाढू शकतो. किगेल्स एक्सरसाइज म्हणून एक आहे, किंवा वज्रोली मुद्रा म्हणून आपल्या योगामध्ये दिलेले, जर चांगल्या योगा थेरपिस्टकडनं शिकून घेतलं किंवा आमच्या संयुक्त उपचार तज्ज्ञाकडे येऊन शिकून घेतलं तरी तुम्हाला त्याचा जे एक्सरसाइज जर तुम्ही करत राहिलात तर काही दिवसांनीच तुम्हाला फरक जाणवेल की तुमचं वीर्य जास्त काळ तुम्ही टिकून राहता किंवा तुमचा स्टॅमिना वाढलेला आहे. असं याचबरोबर संयुक्त उपचार पद्धतीमधील ॲक्युपंक्चर ही चिकित्सा सुद्धा त्यांना उपयोगी पडू शकते. अगदी. कसं आहे की काही जेनायटल पॉइंट्स आहेत, रेन चॅनलवर काही पॉइंट्स आहेत, तर ते जर आपण वापरले तर मला असं वाटतं की आजूबाजूचे जे स्नायू आहेत किंवा नर्व्ज आहेत त्यांच्यातनं जे कनेक्शन आहे हे चांगल्या प्रकारे वाढतं. तिकडचं रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे, म्हणजे एकूणच जनन एक संभोग क्षमता वाढू शकते. निश्चितच. सर, आपण शुक्र निर्मितीच्या समस्यांविषयी जाणून घेतलं. इतर कोणत्या समस्या असू शकतात आणि त्यांची काय कारणं? आणि त्यात शुक्रवाहिनी मार्गाच्या समस्या, जसं ऑब्स्ट्रक्टिव्ह ऑब्झोस्पर्मिया बोललो, ज्यात जंतू संसर्ग झाला असेल, जसं मी बोललो की मम्स ऑर्कायटिस आहे, टायफॉइड म्हणजे गालगुंड झाले असतील किंवा विषमज्वर झाला असेल, पौरुष ग्रंथी वृद्धी म्हणजे प्रोस्टेट ग्लँड खूप मोठी झाली असेल, शुक्रवाहिनी अजिबातच नसेल किंवा शुक्रवाहिनी संबंधित शस्त्रक्रिया केली असेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्या अशा अनेक कारण आहेत. लैंगिक समस्यांबद्दल आपण बोललोच, पण तरी शीघ्रपतन मगाशी आत्ताच बोललो, वीर्योत्सर्ग होत नसेल किंवा मागे वीर्य पडत असेल तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो. पौरुष ग्रंथी किंवा प्रोस्टेट ग्लँडची सर्जरी झाली असेल तरी त्रास होऊ शकतो. जर मार खाल्ला असेल काही कारणामुळे अपघाताने तिथे, त्याचा परिणाम होऊ शकतो. काही औषधं ही दुष्परिणाम करू शकतात, जशी अँटी हायपरटेन्सिव्ह
लोसार्टन, पोटॅशियम वगैरे जी काही औषधं आहेत ज्याच्यामुळे मोटिलिटीवर परिणाम होतो स्पर्म्सच्या, आणि स्किझोफ्रेनिया किंवा एपिलेप्सीवर जी आपली काही औषधं घेतली जातात त्याचा एकूण जनन क्षमतेवर, लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो. सर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. दादर मुंबईवरून प्रश्न विचारतायत राजेंद्र पवार. नमस्कार. हा नमस्कार. बोला बोला. हा, मला डाव्या अंडाशयामध्ये व्हेरिगो वेन्स आहे. ओके. आता त्याच्यावर काय उपचार किंवा काय प्रॉब्लेम असतो की असं राहिलं की चालतं ते असं? नाही, तुमचा स्पर्म काउंट कमी झालाय का त्याच्यामुळे? थोडा झालेला आहे, माझ्या सेक्स लाईफ पण थोडासा फरक वाटतो मला. तुमचं वय काय? 40. तुम्हाला मुलं किती? 2. हा, म्हणजे तुमचं एकूण जनन क्षमता व्यवस्थित होती त्यामुळे तुम्हाला त्रास झाला नाही. जर व्हेरिकोसिली खूप जास्त प्रमाणात वाढली तर त्रास होऊ शकतो. तर व्हेरिकोसिलीमुळे जनन क्षमता कमी होऊ शकते, शुक्रजंतूंचं प्रमाण कमी होऊ शकतं, मोटिलिटी कमी होऊ शकते. तर ह्याला उपाय, ऑपरेशन शिवाय उपाय आहे. तर संयुक्त उपचार पद्धतीमध्ये काही खास उपाय त्याच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये अंतर्गत बस्ती, ॲक्युपंक्चर हा एक उपाय आहे, आणि एकूण आहार नियोजन, म्हणजे आहारामध्ये अजिबातच पित्त वाढेल किंवा उष्णता वाढेल अंगात असा आहार घेऊ नये. दुसरी गोष्ट, घट्ट कपडे घालू नयेत. तिसरी गोष्ट, रात्री जमेल तर मोकळं ढाकळत झोपावं, आणि गार पाण्याने आंघोळ करावी किंवा रुमालामध्ये बर्फ घेऊन शेकावा. अशा बऱ्याच गोष्टी, दूध भरपूर प्यावं, अशा बऱ्याच गोष्टी एकत्र केल्या तर व्हेरिकोसिली जाऊ शकते, ऑपरेशनची गरज लागत नाही. सर, त्यांचा अजून एक प्रश्न होता की काही लैंगिक समस्या यामुळे निर्माण होऊ शकतात का? व्हेरिकोसिली जोपर्यंत खूप मोठी होत नाही तोपर्यंत मला असं वाटत नाही की लैंगिक समस्या निर्माण व्हावी. पण जर झाली असेल तर आपण ही जर ट्रीटमेंट केली तर ती पूर्णपणे जाईल. ते सर, संप्रेरकांमधील बदल सुद्धा शुक्राणू, म्हणजे कसं असतं, आता FSH LH ज्याच्यातून आपल्या मेंदूमध्ये जी पियुषिका ग्रंथी आहे तिथून ते स्रवतात, आणि त्या तिथून स्रवल्यानंतर तिथून पुढे टेस्टोस्टेरॉन आणि ते पुढे काम चालू होतं शुक्र निर्मितीचं. तर पियुषिका ग्रंथीमध्ये ट्यूमर निर्माण झाला तर मात्र सगळंच बिघडू शकतं. हा एक भाग आहे. आणि शुक्राणू अँटीबॉडीज बद्दल मी मगाशी बोललो की काही जंतू संसर्गमुळे सुद्धा ती निर्माण होऊ शकते. असं आपल्याला प्रश्न आलेला आहे. दीपक प्रश्न विचारतायत जळगाववरून. जळगाववरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. बोला ना. मला असं विचारायचं आहे की माझ्या मिसेसचा सिरीबीज तयार न होणे आणि अनियमित पाळी ह्याच्यावर योग्य उपचार काय, आणि मी माझे पण टेस्ट केलेलं आहे. माझ्या स्पर्म काउंट 15 मिलियन दाखवत आहे. तुमच्या मिसेसचा तुम्ही म्हणालात की अनियमित मासिक पाळी आहे, आणि त्याच्या आधी काय बोललात? स्त्रीबीज तयार न होणे. स्त्रीबीज तयार न होणे. ओके ओके, ठीक आहे. वय 32 आहे आणि माझं 38 आहे. ठीक आहे, हरकत ठेवून. धन्यवाद. स्त्रीबीज तयार न होण्याची कारण आपण शोधू शकतो. PCOD वगैरे असेल, मासिक पाळी, अनियमित मासिक पाळी सुद्धा आहे. PCODला आपल्याकडे पूर्णपणे ट्रीटमेंट आहे, पंचकर्माची, ॲक्युपंक्चरची, योगाची, तर त्यांनी त्या बऱ्या होतील. पण तुमचा जो प्रॉब्लेम आहे ऑलिगोस्पर्म, त्याच्यासाठी जशी मी सांगितली 2-3 प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत. अंतर्गत बस्ती आहे, ॲक्युपंक्चर आहे, उत्तर बस्ती आहे, त्याच्यानंतर वाजीकारक किंवा शुक्र वाढतील अशा औषधी आहेत काही आयुर्वेदामध्ये. काही औषधी इव्हन ॲलोपॅथीमध्ये असतात. काही विटॅमिन्स आपण देतो, जसं व्हिटॅमिन E सारखं व्हिटॅमिन आहे त्याचा पण आपण वापर करतो, किंवा कोएन्झाईम 10चा आपण वापर करतो. हे कॉम्बिनेशन जर आपण केलं तर निश्चित तुमचं काउंट वाढेल. मला काहीच त्याच्यामध्ये चिंता वाटत नाही. सर, शुक्राणूंच्या ज्या संख्या आहेत त्याप्रमाणे सुद्धा काही समस्यांचं डिफरन्सिएशन असतं, याविषयी काय सांगाल? आता समस्या म्हणजे शुक्राणू अजिबात नसणे किंवा कमी प्रमाणात असणे. मला असं वाटतं आपण दोन्ही गोष्टीबद्दल व्यवस्थित बोललेलो आहे की कमी प्रमाणात असणे, पण तिसरा जे भाग आहे की गती कमी असणे. आता गती कमी असण्याचं कारण वेगवेगळी असू शकतात. तर त्याच्यामध्ये एक कारण व्हेरिकोसिली आहे की अतिशय जास्त उष्णता असेल
तर शुक्राणू निर्मिती पण कमी असते आणि त्याची गती पण कमी असते. आणि त्यात आणखीन टेराटोझूस्पर्मिया म्हणजे शुक्राणू विकृत असतात, म्हणजे 2-2 डोक्याचे 2 पायांचे, ते काय उपयोगाचे नसतात, म्हणजे त्यांचा काही फायदाच आपल्याला होत नाही. त्यापैकी अझूस्पर्मिया हा प्रश्न आपल्याला विचारला गेला होता. तर अझूस्पर्मियाबद्दल आपण बोलूया की का. मी त्यांना विचारलं तर तुम्हाला कारण काय सांगितलं. तर पहिलं आता हे क्लाइनफिल्टर सिंड्रोम हे डोक्यातनं काढून टाका. हे खूप क्रोमोझोमल प्रॉब्लेम हा धरला जातो. हा सेक्स क्रोमोझोमल प्रॉब्लेम आहे, तो पाहावा लागेल, पण तो हा कॉमन नाहीये. प्रायमरी टेस्टिक्युलर फेल्युअर म्हणजे पहिल्यापासूनच टेस्टिस काम करत नाहीयेत, तर तेच गुणसूत्रांची विकृती हा एक तिसरा हे असू शकतं. सिरा कौटिल्य जे आपण व्हेरिकोसिली बद्दल आता बोललो, प्रोलॅक्टिन जास्त प्रमाणात वाढलंय त्याचा परिणाम होतो. रेडिएशन काही कारणामुळे दिलं असेल त्याचा परिणाम होतो. कॅन्सर असेल, किडनीचा विकार, यकृताचा विकार, मधुमेह, पुन्हा वीर्य उत्पादक ग्रंथी वृषणात नसणे, वीर्यवाहक नलिका अवरोध किंवा नसणे, वृषण आघात म्हणजे काही कारणामुळे मार खाल्ला असेल, तिथे अपघात झालेला असेल, तर अशी अनेक कारणं आहेत. एवढ्या सगळ्या कारणांमधून आपल्याला शोधायला लागेल तुम्हाला कुठच्या कारणामुळे अझूस्पर्मिया, आणि ते शोधून काढल्यानंतर निश्चितच आपण त्याला ट्रीटमेंट करू शकतो. आपल्याला सर प्रश्न आलेला आहे, रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारतायत पुण्यावरून. हॅलो. हा नमस्कार. हा, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय पुण्याहून. सर, माझा प्रश्न असा आहे की शुक्राणूचं स्त्री बीजाशी संयोग होताना विशिष्ट तापमानाचे काही महत्व आणि संबंध असतो का त्यामध्ये, आणि एकूणच शुक्राणूंच्या उपचारामध्ये सक्सेस रेट यशोगाथाचं प्रमाण किती % असतं? निश्चितच प्रश्न चांगले आहेत आणि या प्रश्नाला सर जरूर मार्गदर्शन करतील आणि यशोगाथा याविषयी सुद्धा रिपोर्ट केसेस बद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 24 मार्च 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी. सहभाग डॉक्टर के.व्ही. पाठक. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 25 मार्च 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे थायरॉइड, पीसीओडी आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 26 मार्च 2017 रात्री 8:30 वाजता. विषय आहे आयव्हीएफ विज्ञान एक चमत्कार भाग दुसरा. सहभाग डॉक्टर संदीप माने. या तिन्ही कार्यक्रमांमध्ये आपण ईमेलद्वारे प्रश्न विचारून कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आमचं संकेतस्थळ आहे hellodrddk.mumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर प्रश्न आले तरच आम्ही त्यांचा समावेश कार्यक्रमात दरम्यान करू शकतो, अन्यथा तुमच्या ईमेल्सला आम्ही जरूर उत्तर देण्याचा कार्यक्रमानंतर प्रयत्न करतो. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी रवींद्र कुडाळकरांचे 2 प्रश्न होते. त्यांचा पहिला प्रश्न होता की शुक्राणू आणि स्त्रीबीज ह्यांच्या जेव्हा संयोग होतो तेव्हा काही विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते का? बॉडी टेम्परेचर किती असतं नॉर्मल? 37 डिग्री. मग तेवढ्याच टेम्परेचरची आवश्यकता असते, कमी नाही जास्त नाही. बर. आणि दुसरं उपचार यशोगाथा. उपचार यशोगाथा काही रिपोर्टेड केसेस आहेत का? मग छान प्रश्न विचारलात, कारण ते मला सांगायचंच होतं की एक सांगावंसं वाटतं की ऑलिगोस्पर्मिया, अस्थेनोस्पर्मिया ह्या 2 ह्याच्यामध्ये 90% वर आपल्या लाखो पेशंट्सनी आपले अनुभव घेतलेले आहेत आणि त्यांना 90% वर गुण मिळालेले. पण ॲझोस्पर्मिया किंवा नेक्रोस्पर्मिया ह्या त्यातल्या त्यात कठीण समस्या आहेत. त्याच्यामध्ये तेवढा आपल्याला म्हणजे माफक प्रमाणात यश मिळालं की, पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की अझोस्पर्मिया आणि नेक्रोस्पर्मिया ह्याला अजिबातच ट्रीटमेंट नाही आहे ॲलोपॅथीमध्ये. पण ऑलिगोस्पर्मिया आणि ॲस्थेनोस्पर्मिया ह्याच्यामध्ये जवळजवळ 90% वर आपल्याला सक्सेस मिळतात. काही केसेस दाखवायच्या वाटतात, म्हणजे 2-2 महिन्यातच फायदा झालेल्या केसेस आहेत. आता ही एक केस आहे ज्यात 8/7/2016चा रिपोर्ट दाखवलाय. त्यात काहीतरी 15 मिलियन दाखवलाय काउंट. 2च महिने झाले, पेशंटला घाई झाली होती.
मी सांगितलं होतं 3 महिन्यांनी तरी बघ, पण तरी त्याने 2च महिन्यांनी बघितलं आणि काउंट भरपूर 30-35 मिलियनवर पोहोचलाय, म्हणजे नॉर्मल झालेला काउंट आहे. हे फार छान उदाहरण ऑलिगोस्पर्मियाचं आहे की जरी पेशंटला पेशंट हा आतुरच असतो म्हणून आतुर म्हणतात. मला सांगितलं की औषधं आणि ट्रीटमेंट हे काम करायला 7 आठवड्याच्या पुढेच काळ जाणार, कारण तेवढा रक्त मांस मेदा अस्थि मज्जा शुक्रापर्यंत. आता हा एक 0 म्हणजे अॅझोस्पर्मियाची केस तुम्ही कोणी मगाचपासून विचारले लोकांनी, ती एक अॅझोस्पर्मियाची केस आहे. ही पण केस दाखवते की ऑकेजनल आणि 0 काउंट आहे आणि काही महिन्यांच्या ट्रीटमेंट नंतर तो 36 मिलियन पर्यंत गेलेला काउंट दिसतो. की 16 मिलियन, मला ते बारीक असल्यामुळे दिसत नाही, पण ते 16 मिलियन म्हणजे काय, ती अशक्य, जवळजवळ अॅझोस्पर्मिया ही केस अशक्य मानली जाते, म्हणजे त्याला काही ट्रीटमेंटच नाहीये म्हणून सोडून दिलं जातं, बाहेरून वीर्य घेण्याचा सल्ला दिला जातो. तर ही खूप मोठा एक आशेचा किरण दाखवू शकतो की काही केसेसमध्ये आपण अशा प्रकारचे चांगलं जबरदस्त हे काढू शकतो गुण. हा सुद्धा खूपच कमी असलेला काउंट असलेली केस आहे. 29/7 जी काढलेला रिपोर्ट आहे, 4 मिलियन फक्त दाखवतोय आणि त्याच्यानंतर लगेच 2 महिन्यात त्याने रिपीट केलं, 2 महिन्याच्या आधीच रिपीट केलाय, तो 22 मिलियन झालाय. त्याची मोटिलिटी पण चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे. अशा सुंदर केसेस. हा मला वाटतं ही अजून एक केस दिसते की ज्याच्यामध्ये खूप चांगला रिझल्ट मिळाला. अशा अनंत केसेस आपल्याकडे असतात की ज्याच्यामध्ये ही पण एक सुंदर केस आहे, ज्याच्यामध्ये काउंट आधी खूप कमी होता आणि तो 16 मिलियनचा काहीतरी काउंट 59 मिलियन पर्यंत गेला आणि तो पण काही विशेष काळ लागलेला नाही, 2 महिन्याच्या काळामध्येच तो तेवढा गेलाय आणि मोटिलिटी पण बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. तर अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत ह्या आपल्याकडे सतत येत असतात आणि सातत्याने आपल्याला त्याच्यात अनुभव आहे की म्हणून त्या अनुभवाच्या जीवावरच मी सांगितलं. आणि ह्या सगळ्या केसेस अशा नाही आहेत की क्लोज्ड आहेत. ह्या सगळ्या केसेस प्रत्यक्ष पेशंट्स येऊन ते रिपोर्ट्स आमच्याकडे अवेलेबल असतात, ते पाहू शकतात की. असं आपल्याला प्रश्न आलेला आहे. निलेश प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. हॅलो. हा बोला. हा, डॉक्टर अनिल पाटील बोलतात का? हो बोलतोय, बोला. हा डॉक्टर, माझा प्रश्न असा आहे की मला अॅझोस्पर्मिया आहे. हा, तर म्हणजे मला असं त्याच्यामुळे असं काय म्हणजे संतती झाली नाही, पण एक वेगळा कारण काय सांगितलंय? नाही, एक वेगळा प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामुळे असं लेडीज कपडे घालायची इच्छा होते का, त्याच्यामुळे असं विचारायचं होतं. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुमचे हॉर्मोन्सची लेवल मला बघावी लागेल. कदाचित टेस्टोस्टेरॉनची लेवल खूप कमी असेल किंवा स्त्रियांचे जे हॉर्मोन्स आहेत एखाद्या वेळी इस्ट्रोजेनची किंवा प्रोलॅक्टिन लेवल वाढली असेल तर एक मानसिकता थोडीशी बदलू शकते माणसाची की. आणि ट्रान्सवेस्टिझम ज्याला म्हणतो किंवा दुसऱ्याचे म्हणजे दुसऱ्या सेक्सचे कपडे घालायची इच्छा होणे असं होऊ शकतं. तर मला असं वाटतं तुम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे. तुम्ही जरूर तुमचे रिपोर्ट्स येऊन भेटावं, आपण पुढचं बोलूया. निश्चितच. कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे. दिनांक 5 मार्च 2017 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेते घोषित करण्याची नावं खालीलप्रमाणे आहेत. प्रथम बक्षीस मिळालेलं आहे प्रवीण झारटे, मुंबई कांदिवली. द्वितीय बक्षीस शारदा निकटे, पुणे चिंचवड. तृतीय बक्षीस योगेश मसलेकर, पुणे स्वारगेट. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलं आहे पण बक्षीस मिळालं नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा प्रश्न आहे, शुक्रजंतूच्या विकारात कोणते पंचकर्म उपयुक्त ठरते? पर्याय 1 जानुबस्ती, पर्याय 2 उत्तरबस्ती, पर्याय 3 कटिबस्ती. SMS साठी क्रमांक 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2017 रात्री 8 वाजेपर्यंत.
प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटलतर्फे विशेष भेट देण्यात येईल व अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक रुपये 2,500, द्वितीय पारितोषिक रुपये 1,500, तृतीय पारितोषिक रुपये 1,000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. पुनःप्रक्षेपणाची वेळ आहे गुरुवार दिनांक 30 मार्च 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सने आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे hellodoctor@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. शुक्राणूंच्या समस्यांविषयी संयुक्त उपचार पद्धती आपण थोडक्यात समजावून घ्या. सर, थोडक्यात काय सांगाल? आता मी सांगितलं की संयुक्त उपचार पद्धती ही विविध उपचार पद्धतींचा योग्य असा समुच्चय आहे. त्याच्यामुळे त्यात आधुनिक चिकित्सेमध्ये काही गरज असेल, जसं मगाशी सांगितलं मी की कधी आम्ही व्हिटॅमिन्स वापरतो, कधी कॅल्शियमची गरज असेल कॅल्शियम वापरतो, तर ते आम्ही वापरू शकतो. ॲलोपॅथीमधलं आयुर्वेदिक चिकित्सामध्ये बऱ्याचशा वनस्पती आहेत, त्या वनस्पती वापरतो. अश्वगंधा, शतावरी, जातीफळ, कोकिलाक्ष, कपिकच्छू, मुसळी, शिलाजित आणि गवांकूर ह्या वनस्पती वापरतो. त्याचप्रमाणे ॲक्युपंक्चर, योग, आहार चिकित्सा ह्या 3 गोष्टी वापरतो. त्यात संयुक्त उपचारामध्ये उत्तरबस्ती हा फार महत्त्वाचा एक उपचार आहे, ज्याच्यामध्ये औषधे प्रत्यक्ष रबरी नळीने आत सोडली जातात. काही योगासने केली जातात. त्याचप्रमाणे आहारामध्ये उडीद, तूप हे खाण्याचा सल्ला दिला जातो. पंचामृत, आंब्याचा ताजा रस, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट, अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही जसं तू मगाशी म्हटलीस तसं आम्ही खायला सांगतो. सर, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? मी सांगेल की शुक्राणू विकार असेल तर, लैंगिक समस्या असेल तर पुरुषांनी लपवून नाही ठेवली पाहिजे आणि संयुक्त उपचार पद्धतीचा लवकरात लवकर अवलंब केला पाहिजे. जर तसा केला गेला तर तुम्ही निश्चितपणे याच्यातनं बाहेर पडाल आणि अजिबात घाबरण्याचं कारण नाहीये आणि जरूर संयुक्त उपचार पद्धती करा. टाळी जशी 2 हातांनी वाजत नाही तशीच गर्भधारणा सुद्धा सुयोग्य स्त्री बीज आणि सुयोग्य पुरुष बीज म्हणजे शुक्राणू असल्याशिवाय गर्भधारणा होणं सुद्धा संभावनीय नसतं आणि म्हणूनच शुक्राणूंच्या समस्येकडे कानाडोळा न करता व्यवस्थित तपासणी करून त्याची कारणं जाणून घेऊन योग्य ते उपचार केले तर निश्चितच गर्भधारणा राहण्यासाठी अतिशय प्रभावी अशी चिकित्सा ठरू शकते. चिकित्सा काय आहे, त्याची कारणं काय आहेत, शुक्राणूंच्या समस्या काय आहेत, याविषयी आज आपण मार्गदर्शन घेतलंच आणि त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे सर मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.